नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या काही दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रतीक्षेमध्ये होते, अखेर ती चांगली गोष्ट म्हणजे घडत आहे. म्हणजेच तुमचा थकीत राहिलेला पीक विमा हा कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर व्हायला सुरू झालेला आहे. मंजूर म्हणजे जमा व्हायला सुरू झालेला आहे. काही शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत. तर ह्यामध्ये पाहायला गेलं तर राज्यात 2020, 21, 22, 23 आणि 24 ह्या काही वर्षांमध्ये बघा 4-5 वर्षामध्ये प्रतीक्षित शेतकरी ह्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि ह्या जिल्ह्यांमध्ये बघा 2020चा पीक विमा कुठल्या जिल्ह्यांमध्ये मंजूर आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये 2021चा, कुठे 22, कुठे 23चा, असे वेगवेगळे पीक विमे एकंदरीत सगळ्या जिल्ह्यामध्ये जमा होते, पण ते वाटप झालेले नव्हते. अखेर त्याच्या वाटपाची सुरुवात ही झालेली आहे. तर ती कुठे कुठे झाली आहे आणि कशा प्रकारची बाकी काही प्रोसेस राहिलेली आहे ते आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला शेती व पीक विम्यासंबंधित ज्या काही नवीन अपडेट येतात त्या सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर चला आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पीक विमा मंजूर तर झाला होता आणि यामागे काही शेतकऱ्यांची बघा कॅल्क्युलेशन हे अवेटेडमध्ये दाखवत होती, तर कुणाच्या रकमा देखील दाखवत होतं. पण त्या रकमा फक्त दाखवत होतं, ते जमा होत नव्हते. ते पैसे अद्यापही जमा झालेले नव्हते. अखेर ते पैसे जमा व्हायला कालपासून म्हणजेच 18 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. ती कुठे कुठे झालेली आहे हे आपण जाणून घेऊ. आणि त्या अगोदर काही शेतकऱ्यांना जमा होत आहेत, पण काही शेतकऱ्यांना पैसे अद्यापही येणार नाही आहेत. ते कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही आहेत हे मी व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर बघा, ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचे हे अवेटेड दाखवत होतं. त्याचबरोबर ते वाटप झालेले नव्हते आणि शेतकरी ह्या भ्रमामध्ये होते की बाबा आमच्या पीक विम्याचं वाटप हे लवकरात लवकर होईल, पण ते काही झालेलं नाही. त्यानंतर बघा पीक विम्याच्या आणि ह्यामध्ये या योजनेला आता 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि 10 वर्षामध्ये सरकार ह्या बोंबा ठोकतं आहे की आम्ही 10 वर्षामध्ये एवढे एवढे कोटी, एवढे लाख पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर केलेले आहेत. पण ती ही गोष्ट सांगत नाही आहे की मागच्या 4-5 वर्षापासूनचा जो खंडितचा पीक विमा राहिलेला आहे तो कधीचा कधी जमा होत आहे. 20चा 26ला, 21चा 25ला ह्या प्रकारचं काम चाललं आहे, ते सरकार सांगत नाही आहे. असो, तर चला, ही होती ह्यांची सुरू. त्यामध्ये बघा आणि आता पैसे सरकारने लाखामध्ये दिलेले आहेत तर त्यांनी सांगितले. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो जाऊ द्या, सरकारचा विषय बाजूला ठेवू द्या. पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की व्हिडिओच्या सुरुवातीला की बाबा काही शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहे, तर काही शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. ते कुणाला सांगतो बघा. आधार व्हेरिफिकेशन ज्या शेतकऱ्यांचं झालेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना आधार व्हेरीफाय झाल्याशिवाय पैसे हे भेटणार नाही आहेत. यामध्ये बघा आधार व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे पैसे वाटपायला सुरुवात होईल. यामध्ये वेळ देखील लागू शकतो हे. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला वाटप सुरू केलेलं हे सांगितलं की काल म्हणजे 18 तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू झालेलं आहे. यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले व किती शेतकऱ्यांचे आपल्यापर्यंत मेसेज आलेले आहेत हे अद्यापर्यंत मी क्लिअर बाजूला काढलेलं नाही आहे. तो डाटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढून फिल्टर करून तुम्हाला सांगू. म्हणजे तुम्हाला देखील अंदाज होईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे कोणत्या तालुक्यांमध्ये मंडळांमध्ये वाटप हे झालेलं आहे. तर बघा, आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तुमचा पीक विमा जर मंजूर झालेला असेल तरच तुमच्या खात्यावर येणार आहे. कारण काही शेतकरी म्हणतील की बाबा पीक विमा मंजूर बाकी शेतकऱ्यांचा जमा झाला आहे पण आमचा झालेला नाही आहे. बाकी आमच्या जिल्ह्यामध्ये देखील रक्कम, मंडळामध्ये रक्कम भेटली पण आम्हाला भेटलेली नाही आहे. ह्याचं कारण म्हणजे तुमचं जर हे आधार व्हेरीफाय झालेलं नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आता स्वतःचा पीक विमा मंजूर झाला आहे का हा कसा चेक करायचा आहे हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ नाही बघितला तर मागचा दुसरा का तिसरा व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. तुम्हाला काही नाही, PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन छोटीशी एक प्रोसेस आहे, फक्त तीच करायची आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर काही हरकत नाही, ह्याच्यानंतर देखील एक डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईल, तो तुम्ही अवश्य बघा. तर बघा, आणि त्याचबरोबर फार्मर ID असणं देखील गरजेचं आहे. फार्मर ID असल्याशिवाय तुम्हाला पीक विम्याचे वाटप होणार नाही. हे काय असतं काय नाही मी हे अगोदर चॅनलवरती सांगितलेलं आहे. तर बघा, ज्यांचे आधार व्हेरीफाय नव्हते त्यांचे आधार व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुमच्या खात्यावर जी रक्कम दाखवत होतं ती रक्कम जमा होणार आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची काळजी नसावी. ही होती पीक विम्यासंदर्भाची अपडेट. त्यानंतर आपण जिल्हे, तालुका व गावांविषयी सविस्तर ज्या याद्या वाटप झालेल्या आहेत त्या याद्यांची व गावांची नावे घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत. तर चला, इथपर्यंतची माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.